घेऊ. नमस्कार, मी प्रशांत आव्हाड, माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. आज आपण आलेलो आहेत विक्रमगड तालुक्यातील मराठी शाळा विठ्ठल मंदिरजवळ. या ठिकाणी आपण बघू शकता की देवीचं जे स्थापना केलेली आहे त्यांनी ही खूप उत्कृष्टपणे केलेली आहे आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे इथं दर्शन घ्यायला एकदम आनंदाने इच्छा होते आणि येतो आपण. तर त्याचप्रमाणे आता आपण जाणून घेऊया इथले आपले अध्यक्ष जे नियोजक आहेत त्यांच्याकडून ही जी नियोजना केलेली आहे आणि इथं काय काय उपक्रम असतात आणि त्यांचं कसं नियोजन आहे त्या आता आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया. नमस्कार सर, आपला परिचय द्या सर्वप्रथम. मी विजय चिंतामण पाटील, नवरंग मित्रमंडळाचा यावेळी सरचिटणीस म्हणून यावर्षी मी काम पाहतो आहे. नवरंग मित्रमंडळ हे गेले 37 वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि या मंडळाची स्थापना 1989 साली झालेली आहे. आणि या मंडळाची मुळात स्थापना जी आहे ही अंबेमातेची देवीची स्थापना होतेच आमच्या नवरंग मित्रमंडळाच्या माध्यमातून. दिवसा बरेचसे भाविक वर्ग येऊन ना इथे देवीचे दर्शन घेतात, मनोभावे पूजा केली जाते आणि रात्री विक्रमगड परिसरातील बहुसंख्य नागरिक म्हणाल, महिला वर्ग म्हणा, लहान मुलींचे सहभाग, अशा सगळ्यांच्या सहभागाने इथे रास गरबा खेळला जातो आणि हे विक्रमगड पंचक्रोशीतील सर्वात मोठा गरबा म्हणून इथे संबोधलं जातं. धन्यवाद सर. याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही उपक्रम वगैरे काय असं इथं ठेवता का? नवरंग मित्रमंडळ हे ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी एक लहानसं रोपटं होतं असं म्हणाल. आता त्याचा एक मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि लहान स्वरूपात ज्यावेळी याची जे सुरुवात झाली त्या हार्डली गावातल्या एक 9-10 त्यावेळीचे युवक एकत्र आले. त्यातले आता दीपक भानुशाली हे ज्यावेळी नवरंग मित्र स्थापन झालं त्यावेळीचे हे सदस्य आहेत. यावर्षीचे अध्यक्ष महेश शांताराम पाटील. 2 वर्ष ज्यावेळी कोरोना कालावधीमध्ये मंगेश सुधाकर पाटील हे देखील इथे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत आणि मी स्वतः कोरोनाच्या 1 वर्ष आधी साधारण मला वाटतं 2019ला कोरोना आला. 2019 साली मी स्वतः या मंडळाचा अध्यक्ष होऊन गेलेलो आहे. मंडळाची एक परंपरा अशी राहिलेली आहे की दरवर्षी अध्यक्षपदाची धुरा ही वेगवेगळ्या सदस्यांच्या खांद्यावर दिली जाते आणि त्यांच्या माध्यमातून हे नियोजन केलं जातं. हे देखील आमचे राजपूत म्हणून हे सदस्य आहेत. असे सगळे कार्यकर्ते इथे सक्रिय झालेले असतात. अत्युत्तम सर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोलायचं झालं असं की हे नवरंग मित्रमंडळ हे नुसतं देवीची स्थापना करण्यापुरता मर्यादित नाही आहे, तर या नवरंग मित्रमंडळाच्या माध्यमातून बरेच सामाजिक उपक्रम या परिसरात राबवले जातात. मग त्यात शैक्षणिक असतील, धार्मिक असतील किंवा समाजोपयोगी ज्या काही गोष्टी आहेत त्या पुरवणे. म्हणजे जशी आता इथं जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथे आम्ही काही वर्षापूर्वी त्यांना एक वर्ग कमी पडत होता, त्यावेळी एक वर्ग बांधून दिला. या कोरोना कालावधीत एक शववाहिनी आम्ही नवरंग मित्रमंडळाच्या माध्यमातून उभी केली आणि ती शववाहिनी आज कुठे अशी ही आरएचच्या इथे लावलेली आहे. तिथे कधी अशी काही दुर्घटना घडलेल्या काही केसेस असतात तर त्यांचा शव घरापर्यंत नेण्याच्या ज्या अडचणी आहेत ते त्या माध्यमातून आता सॉल्व्ह होत आहेत. उत्तम. तर धन्यवाद साहेब. आपण इथं बघितलेले आहेत प्रत्यक्ष. आणि सर तुमच्याकडे काय नवरंग मित्रमंडळ हे स्थापन झाल्यापासून याची स्थापना या भूमिकेवर केली होती की गावाचा विकास हा सार्वभौम याच्यातनं झाला पाहिजे. त्यात शैक्षणिक बाबतीत म्हटलं तर विक्रमगड हायस्कूल विक्रमगड त्यावेळेस 10वीचा आणि त्यांची परीक्षा जी व्हायची बोर्डाची ती इथे होत नव्हती. तर कारण होतं की कंपाऊंड वगैरे नव्हतं, शाळेला कुंपण नव्हतं. तर ते कुंपण आणि ती गेट हे नवरंग मित्रमंडळाने प्रोग्राम्स घेऊन आणि ते शाळेला बांधून दिलं. त्याच्यानंतर इथे धोबीघाट म्हणून गावाकरता बांधला गेला. त्याच्यानंतर वाचनालय हे बऱ्याचशा लोकांना इथे काही ग्रामीण भागातनं मुलं येत होती, त्यांना शिक्षणाकरता बसण्याकरता अभ्यास करण्याकरता अडचण होती, म्हणून त्या सामाजिक उपक्रमातनं नवरंग मित्रमंडळाचं इथे
वाचनालयसुद्धा बांधण्यात आलं होतं. अशीच अनेक सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही लोकांपुढे जातो आणि बऱ्याच वेळा आम्ही आता नवरंग मित्रमंडळ या अंबेमातेच्या या 9 दिवसामध्ये अनेक प्रोग्राम आम्ही घेत असतो. यात कालच आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. हां, त्याच्यानंतर अशा प्रकारचे शिबिरं घेऊन गणपती पण बसवले गेले होते. 11 वर्ष आम्ही गणेश उत्सवसुद्धा साजरी केला. त्यातही आम्ही 11 दिवस पूर्ण गावाकरता उपक्रम देत होतो. तर अशा पद्धतीने नवरंग हे आज 37 वर्ष पूर्ण करत आहे आणि याचा आम्हाला सदोदित आनंद आहे. असेच गावकऱ्यांनी आम्हाला नेहमी मदत करावी आणि नवरंग उत्सव हा आणखीन जोमाने आणि गावाकरता हिताची कामं करेल याकरता आम्ही बांधील आहोत. तर धन्यवाद. अत्युत्तम सर. नवरंग मित्रमंडळ गेल्या 37 वर्षापासून या विक्रमगड तालुक्यामध्ये धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक असे अनेक उपक्रम ह्या भागामध्ये आपण राबवले होते. अनेक अडचणी ज्यावेळी निर्माण झाल्या त्यावेळी आपण इथं स्टार कलाकारांचे आपण मग तो शहीनशाह ऑर्केस्ट्रा असू दे, नंतर लक्ष्मीकांत बेर्डेचा ऑर्केस्ट्रा असू दे, अशोक सराफांचा ऑर्केस्ट्रा असे अनेक स्टार कलाकार या भागात आपण आणून लोकांना त्या माध्यमातून आपण ते नाटकाच्या माध्यमातून आपण निधी पण गोळा केला होता. आणि सामाजिक असू दे, धार्मिक असू दे असे अनेक उपक्रम या 37 वर्षात नवरंग मित्रमंडळ हे काम करत आहे आणि पुढील वाटचाली या नवरंग मित्रमंडळ अशाच पद्धतीने करणार आहे. एकदम सर. सर आपली प्रतिक्रिया. तर आपण आता प्रत्यक्षात बघितलेलं आहे. आपण विक्रमगड या ठिकाणी आहोत मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्यांनी नुकतंच इथे आपले मूर्ती आणि दर्शन घेणं हेच नाही तर आपले सामाजिकमध्ये आणि जे पण काही गोष्टी आहेत जसं की आरोग्याविषयी परत आपले काय अडचणी असतील त्या प्रत्यक्षात आणून आणि जे नाटके वगैरे काही असतील कार्यक्रम ते उत्कृष्टपणे बनवून आणि आपल्याला आज इथं प्रत्यक्षात त्यांच्याकडून प्रतिक्रिया भेटलेल्या आहेत. तर माझं गाव माझं शहर या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष आभार मानतो. कारण तुम्ही एकदम योग्य रीतीने आणि जी नियोजन पद्धतीने जी प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून खरोखरच आम्ही पुढे नेऊन आणि आपण प्रतिक्रिया हे करून आणि पुढच्या याच्यातनं म्हणजे समाजापर्यंत पोहोचूया. धन्यवाद.